मलकापूर तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्शनगर, साईनगर, भाग 1, 2, पवनसूत नगर, सरस्वती नगर, नालंदा नगर आदी नगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पावसाळ्यात वेळोवेळी जाणाऱ्या लाईटमुळे 100 केव्हीच्या ट्रान्सफर ऐवजी 200 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या मागणीसाठी 18 जून मंगळवार रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत, शिवसेना उपशहर प्रमुख शेख समद कुरेशी यांच्यासह असंख्य नागरिकांनी स्थानिक महावितरणाला निवेदन दिले होते। या घटनेला 10 दिवसांचा कालावधी उलटूनही महावितरणाने कार्यवाही न केल्याने अखेर 28 जून रोजी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील विद्युत पुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय। शिवसेनेच्या या आंदोलनाची धास्ती घेतल्याने अखेर महावितरणाने वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील नमूद केलेल्या ठिकाणी नवीन 200 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर बसवून दिला आहे। या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या लाईट कट करण्याच्या धास्तीने कार्यकारी अभियंता कार्यालयाला पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। MCN न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील आदर्शनगर, साईनगर, पवनसूत नगर, नालंदा नगर आदी भागात 100चा ट्रान्सफॉर्मर बसवले असल्याने वेळोवेळी लाईन जात होती। आम्ही 5 दिवसापूर्वी निवेदन देऊन या ठिकाणी 200चा ट्रान्सफॉर्मर बसवा, अन्यथा आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा दिला होता। मात्र 5 दिवस उलटून सुद्धा MSEBीने कोणतीही दखल न घेतल्याने आज आम्ही शिवसेनेच्या वतीने यांची लाईन कट करण्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो। तगडा बंदोबस्तही पोलिसांनी लावला होता। यांनी पोलिसांनाही फोन केला होता, मात्र आम्ही यांनाही कोणालाही न जुमानता अधिकाऱ्यांशी चर्चा केली। अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या त्या आदर्शनगर, साईनगरमध्ये आपण एक नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करतोय, त्याचं काम आजपासून सुरू होईल आणि हे काम जर सुरू झालं नाही तर आम्ही आमचं उग्र आंदोलन आणखी याच्यापेक्षा तीव्र करणार आणि यांची लाईन कट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।